वेलकम फ्रॉम सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण 100 पासून तर 130 मार्कापर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये यावर्षीचा जो मेरिट असणार आहे तो 100 ते 130 पर्यंतच येणार आहे. कसा येणार आहे काय सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल त्याला ऑलवर सेट करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल्स लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करा. तर चला सुरू आहे आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस यावर्षी निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर निवड यादीमध्ये कोणते उमेदवार असे आहेत की जे जास्तीत जास्त पॉसिबिलिटी त्यांची शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची. ठीक आहे. आता मी काही गोष्टी तुम्हाला रिअल फॅक्ट तुमच्या समोर मांडणार आहे आणि निवड यादी लागल्यानंतर तुम्ही परत बघू शकता की अशाच प्रकारचा निकाल लागला किंवा नाही लागला. ठीक आहे. सगळ्यात पहिली मोस्ट पॉसिबिलिटी जी आहे ती अशी आहे ज्या उमेदवारांचा स्कोर 120 ते 130 आहे. परत सांगतो, ज्या उमेदवारांचा स्कोर 120 ते 130 आहे असे उमेदवार कुठे ना कुठे त्यांचं शिक्षक भरतीमध्ये निवड यादीमध्ये नाव असेल. ठीक आहे. मग आता फक्त त्यामध्ये काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ समजा तुमचा स्कोर जर 125, 126, 127 किंवा 122 असेल तर त्यावेळेस तुम्हाला कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सर्व प्रिफरन्स दिलेले असले, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आस्थापना वेगवेगळ्या ज्या आहेत, आदिवासी विभाग, जर तुम्ही सगळ्या जागेंना प्रिफरन्स दिलेले आहे तर तुमचा नंबर कुठे ना कुठे शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हॅपी राहा. 120 ते 130 दरम्यान जे उमेदवार आहे किंवा 130 पेक्षा जर जास्त असेल तर मग खूपच छान, तुमचं शिक्षक भरतीमध्ये नाव जे आहे मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता हे सर्व मिडियमसाठी सांगितलं मी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे ज्या उमेदवारांचा स्कोर 110 ते 120 दरम्यान आहे. आता हे उमेदवार एकदम बाउंड्रीवर आहे, म्हणजे असे की यातले काही उमेदवार जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं 110 ते 120 तर ज्या उमेदवारांचा स्कोर 115, 116, 118 किंवा 117 आहे तर अशा उमेदवारांचं समजा लँग्वेज असेल किंवा काही उमेदवारांचं मॅथ सायन्स आहे किंवा काही उमेदवार 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहे, काही उमेदवार EWS वाले आहे किंवा काही उमेदवार काही स्पेशल कास्टसाठी आहे ज्यांच्यासाठी मेरिट खूप कमी जातो किंवा काही उमेदवारांचं आरक्षण असेल तर या उमेदवारांना काही धोका नाही आहे. तुम्ही 110 ते 120 दरम्यान जरी तुमचा स्कोर असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात. ठीक आहे. आता काही उमेदवार कोणते आहेत की ज्या उमेदवारांना समजा इथं बघा मी क्लिअर कट बोलतो थोडं. समजा फॉर एक्झाम्पल ओपन कास्टमध्ये आहे, तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये येत आहे आणि तुमचा स्कोर जर 112 किंवा 113 स्कोर आहे, 111 स्कोर आहे तर अशा उमेदवारांना भलाही असं होऊ शकतं की बाबा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला माहिती आहे OBC आणि ओपनमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे. तर अशा उमेदवारांनी जर तुमचं आरक्षण असेल तर होऊ शकते, आरक्षण नसेल तर मात्र तुम्हाला विदाऊटसाठी सुद्धा आणि विथ इंटरव्ह्यूसाठी, जर विदाऊटमध्ये नंबर नाही लागला तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचं काम होईल. ठीक आहे. ज्या उमेदवारांचं विदाऊट इंटरव्ह्यूला नाही झालं तर त्या उमेदवारांनी विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा प्रयत्न करावा जेणेकरून तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल. ओके. 110 ते 120 दरम्यान सांगितलं मी ज्यांचा स्कोर आहे, मग ते मॅथ सायन्सचे असतील, लँग्वेजचे असतील किंवा 1 ते 5 साठी असतील. खालच्या वर्गासाठी सांगतोय मी. वरच्या वर्गाची पोस्ट मिळणार नाही. वरच्या वर्गाची पोस्ट मिळण्यासाठी तुमचा स्कोर हायेस्ट लागेल. म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीची जर तुम्हाला पोस्ट हवी असली तर ते तुम्हाला 110 ते 120 किंवा 120 ते 130 या मार्कावर तुम्हाला 9वी 10वी किंवा 11वीची पोस्ट मिळणार नाही. 11वी 12वीची त्याच्यासाठी तुमचा स्कोर 140 150 प्लस पाहिजे. ठीक आहे. जर वरची पोस्ट तुम्हाला घ्यायची असली तर कळतं आहे. 11वी 12वीचा किंवा 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी. 9वी 10वीचे उमेदवार असतील जे आता व्हिडिओ बघतील तर 9वी 10वीसाठी समजा तुमचा स्कोर जर 140 प्लस आहे, 140 145 प्लस, तर त्यावेळेस तुम्ही 9वी 10वीसाठी होप ठेवू शकता. 9वी 10वीचा मेरिट जो आहे 140 145 150च्या समोर जाईल. आणि 11वी 12वीचं तुम्ही सांगितलं 11वी 12वीचं 150 प्लसच आहे, 150 155 प्लस, कारण की तेवढे उमेदवार आहेत. ठीक आहे. तर त्या उमेदवारांमधून 364 उमेदवार घ्यायचे त्यांना, त्याच्यामुळं 11वी 12वीचा स्कोर तेवढा लागेल. आता गोष्ट करूया ज्या उमेदवारांचा स्कोर समजा 100 ते 110 आहे. आता असे उमेदवार लागणार का शिक्षक भरतीमध्ये? तर समजा 100 ते 110 ज्यांचा स्कोर आहे तर ते EWS कास्टवाले आहे किंवा अपंग आहे किंवा माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, अंशकालीन आहे, तर या उमेदवारांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल. 100 ते 110 पर्यंत जरी असले तरी चालतो तुम्ही. किंवा तुमची कास्ट ST आहे, ST कास्टवाले, EWS कास्टवाले किंवा SC कास्टवाले, आणि ज्या महिला आहेत समजा त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. जर तुम्ही महिला आहात आणि तुमचा स्कोर जर 100 ते 130च्या दरम्यान आहे तर तुम्ही फिमेल आरक्षण जे आहे तुम्हाला, तर महिला आरक्षणानुसार तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये विदाऊटसाठी किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी कुठे ना कुठे होईल. जर 100 किंवा 110च्या आसपास आहे तर विथ इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी सुद्धा तयार राहा. आणि जर तुमचा स्कोर 115 ते 130च्या दरम्यान आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला पोस्ट मिळेल. ठीक आहे. महिला आरक्षणाचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आता आली गोष्ट 100च्या खाली ज्यांचा स्कोर आहे, समजा 100पेक्षा खाली ज्यांचा आहे, मग काही उमेदवारांचा स्कोर 97 98 किंवा 99 किंवा 95वर सुद्धा काही उमेदवार सिलेक्ट होतील. काही उमेदवार 60 70 80 मार्कवर सुद्धा सिलेक्ट होतील. पण ते कोणते?
ते असे उमेदवार की ज्यांना जे उमेदवार मिळत नाही, ज्यांच्या जागा व्हॅकंट राहतात, त्यांच्यासाठी राखीव जागा असतात, त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे, किंवा एखाद्या कास्टचे उमेदवार ज्यांच्या कास्टसाठी मेरिट कमी जातो, असे उमेदवार तेच फक्त 100च्या खालचे जे आहेत त्यांनी होप्स ठेवावे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सांगतोय मी. आणि जर तुमचा स्कोर 100च्या खाली आहे ना, तर एक गोष्ट करायची, तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूला नाही नंबर लागला तर नाराज न होता विथ इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करा. कारण की विथ इंटरव्ह्यूला सुद्धा तुमचा नंबर लागला तरी सुद्धा आपल्याला शिक्षक होण्याची संधी मिळते. आणि विथ इंटरव्ह्यूचा स्कोर खूप कमी जाणार आहे. विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की विथ इंटरव्ह्यूवर व्हिडिओ बनवा. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय की जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर विथ इंटरव्ह्यूला जर गेल्यानंतर तुम्ही जर विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्स दिले तर तुमचा नंबर 100च्या आसपास जरी तुमचा स्कोर असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कोणत्या ना कोणत्या संस्थेवर तुमचं काम जे आहे होऊ शकतं. ठीक आहे, कळलं. आणि जे माजी सैनिक खेळाडू अंशकालीन आहे त्यांचा स्कोर कमी जरी असला, तुमचा स्कोर किती असला समजा 60, 70 किंवा 75, 80 तरी सुद्धा तुमचं शिक्षक भरतीमध्ये काम होऊ शकतं. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यांचा स्कोर 100 ते 130 आहे, आता इथपर्यंत मेरिट येणार का, तर यावर्षी मेरिट 100 ते 130 पर्यंतच जाणार. 130ला क्रॉस नाही करणार. म्हणजे थोडक्यात असं नाही होणार 9वी 10वी 11वी 12वी सोडून सांगतोय मी. 1 ते 5 आणि 6 ते 8चं मेरिट किती 100 ते 130च्या दरम्यानच राहणार. 130च्या खाली जाईल, 130च्या वर जाणार नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो 130 पण नाही लागणार, 125 120च्या खालीच राहील मेरिट जे आहे यावर्षी ते. कारण की जागा भरपूर आहे, जवळपास 19,881 जागा आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्या. आणि जर एवढ्या जागा जर फिलअप केल्या तर खूप साऱ्या उमेदवारांना संधी मिळते. जवळपास आता उमेदवारांची संख्या जर बघितली आपण तर पहिले होते 2,11,308, त्यापैकी रजिस्ट्रेशन केलं 1,70,000. त्यानंतर पवित्र पोर्टलवर पसंत निकम लॉक केले, किती होते ते 1,46,650. 1,46,650 कोणते ना कोणते प्रिफरन्स ज्यांनी लॉक केलेले ते असे उमेदवार. मग 1,46,000 पैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समजा त्याच उमेदवारांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा DED BED किती आहे, त्यामध्ये TT पास TT पास नसणारे किती आहे, किंवा त्याच्यामध्ये मीडियमवाले सुद्धा आहे. मराठी मीडियमची किती, उर्दू मीडियमची किती, इंग्लिश मीडियमची किती, हिंदी मीडियमची किती. नंतर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की TT पास नसणाऱ्यांची संख्या भरपूर आहे अजून. आणि TT पास असणारे उमेदवार जे आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल 1 ते 5, 6 ते 8साठी. DED BED धारक जे आहेत तर DED धारकांची संख्या किती आहे ते बघावं लागेल. 2017च्या भरतीमध्ये काही लागले, काही 2022च्या भरतीमध्ये लागले DED धारक. यावर्षी 2025-26 मध्ये जे DED धारक आहेत त्यांना खरोखरच स्कोप असणार आहे 1 ते 5 साठी. जर तुमचा 1 ते 5ला तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही म्हणजे 1 ते 5 साठी तुम्हाला स्कोप का सांगितलं मी, कारण की जागा भरपूर आहे 1 ते 5च्या. आणि 6 ते 8ला चांगल्या जागा आहे, 1 ते 5 आणि 6 ते 8ला. आणि विशेष म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत ह्या, किंवा जिथे तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची डायरेक्ट निवड, आणि तुम्हाला निवड झाल्यानंतर फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि तुमचं शिक्षक म्हणून जे आहे तुमची निवड केली आहे, तुमच्या नावाची शिफारस केली जाते. तर मेरिट जो किती येईल तर मेरिट यावर्षी राहील, आता एक्झॅक्ट जर मेरिट सांगायचं म्हणलं तर तो 110 ते 120च्या दरम्यानच राहील. 110 ते 120च्या दरम्यान. पण काही काही ठिकाणी मेरिट जाऊ शकतो 124, 125, 126. त्याच्यामुळे मी म्हटलं की 130च्या खालीच राहील, 130च्या वर तर जाऊ शकत नाही. 120, 110 ते 120च्या दरम्यान राहील. जे उमेदवार 115, 114 किंवा 118 स्कोर आहे असे सुद्धा उमेदवार लागतील. त्याच्यामुळं 110 ते 120च्या आसपास मेरिट राहील. पण मग त्याच्या खाली जे उमेदवार आहेत त्यांना काही ना काही स्ट्रॉंग पॉईंट त्यांचं तुमच्याजवळ असला पाहिजे. तुमचे कास्ट असले पाहिजे, तुमचं मीडियम चांगलं असलं पाहिजे, तुमच्या कास्टमध्ये स्कोप असला पाहिजे, तुम्ही आरक्षण घेतलेलं पाहिजे कोणतं ना कोणतं, किंवा तुमच्याजवळ कशाचा तुम्हाला बेनिफिट असला पाहिजे. तर तो तुम्ही खाली जरी तुमचा स्कोर असला त्याच्यापेक्षा तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. जसं मी सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला हे तर माहीत असेल EWS कास्टचं मेरिट यावर्षी खूप कमी लागणार आहे, ST कास्टचं मेरिट कमी लागणार आहे, SC कास्टसुद्धा जे आहेत त्याच्यासुद्धा मेरिट थोडाफार कमी यायची शक्यता आहे. VJA आहे, NT प्रवर्ग किंवा SCBC यांच्या ज्या जागा आहेत किंवा यांचा जो मेरिट आहे तो थोडाफार कमी येऊ शकतो. ठीक आहे, थोडाफार कमी म्हणलं मी. आणि नंतर यांचा जो मेरिट आहे EWS वाल्यांचा किंवा लँग्वेजचा किंवा ST कास्टचा, तर यांना 110च्या आसपास जरी स्कोर असला 107, 108 तरी यांचं काम शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, तर यावर्षी जर तुमचा स्कोर 100 ते 130 आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, 120 ते 130 आहे. बी फ्रँक तुम्ही आरामशीर कुठे ना कुठे लागणार आहात. 110 ते 120 आहे, तुम्ही बॉर्डरवर आहात, तुम्ही लागणार किंवा नाही लागणार शुअरिटी तुम्हाला निवड यादीच मिळणार. आणि जर तुमच्या त्याच्यापेक्षा खाली स्कोर आहे थोडा तर तुम्हाला त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण तुमच्या कास्टमध्ये तुम्हाला बेनिफिट पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारचं यावर्षी मेरिट राहणार आहे. तर मेरिट राहणार फक्त 100 ते 130च्या दरम्यान. अशा प्रकारचं मेरिट यावर्षी येणार आहे. खूप कमी मेरिट राहील यावर्षी, कारण की जागा भरपूर आहे. मागच्या वर्षी 2022 मध्ये जागा किती होत्या, 21,000 जागा आल्या, त्यातल्या 18-19,000 भरल्या होत्या. आणि आता तर 20,000 फक्त विदाऊटच्या आहेत. पूर्ण जागा 31,000 आहे, 31,179. पण त्यापैकी पहिल्या ज्या जागा आहेत त्या 19,881 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे विदाऊटच्या, आणि नंतर मग विथ इंटरव्ह्यूच्या भरल्या जाणार आहे.
तर माझं एक म्हणणं आहे की जर विदाऊट इंटरव्ह्यूला तुमचं काम झालं तर छानच आहे, पण जर नाही झालं तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करावी मुलाखतीची. तिथे सुद्धा पैसे द्यायचं काम नाही, मुलाखतीला जायचं, इंटरव्ह्यू चांगला द्यायचा, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर आपण सुद्धा शिक्षकच होणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि मेरिट यावर्षी खरोखर कमी जाईल. होप करूया ज्या ज्या उमेदवारांचा स्कोअर कमी असेल त्यांच्यापर्यंत मेरिट येऊ, म्हणजे 110 112 पर्यंत किंवा त्याच्या खाली सुद्धा मेरिट जे आहे येऊ अशी अपेक्षा करूया. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय. आणि तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्स नक्की सांगा. थँक्यू सो मच.